नमस्कार, हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं स्वागत आहे। पेट्रोल डिझेलच्या वाहनांना पर्याय आणि प्रदूषण मुक्त प्रवास यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन केले जाते। परंतु अलीकडे इलेक्ट्रिक वाहने पेट घेण्याच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होताना आपल्याला दिसून येते। ही इलेक्ट्रिक वाहनं पेट का घेतात याचं कारण जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने सुद्धा विशिष्ट समितीची स्थापना केली होती। या समितीने सरकारला आपला अहवाल सादर केलाय। इलेक्ट्रिक वाहनांना आग का लागते आणि यासाठी नागरिकांनी सुद्धा कोणती खबरदारी घ्यावी याविषयीची या अहवालामध्ये नोंद केलेली आहे। केंद्रीय समितीने विशेष अभ्यास केला। यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या वाहनांना आगी लागल्यात त्यांच्या बॅटरी मॉड्यूलमध्येच गंभीर समस्या होत्या। बॅटरी मॉड्यूलमधील समस्येमुळे इलेक्ट्रिक वाहने गरम होतात आणि परिणामी त्यांना आग लागते। तसंच काही नामांकित कंपन्या उत्पादनांच्या किमती कमी करण्यासाठी कमी दर्जाचं साहित्य वापरतात असं सुद्धा या अहवालात नमूद केलेलं आहे। नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं वापरताना काय काळजी घ्यावी हे सुद्धा या केंद्र सरकारच्या अहवालात लिहिलेलं आहे। दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे? गुणवत्तापूर्ण वाहन खरेदी करा। वाहन शक्यतो सावलीत उभं करा। योग्य वेळेत चार्जिंग बंद करा। सुसंगत वेगाने गाडी चालवा। वेळोवेळी इलेक्ट्रिक वाहनांची सर्व्हिसिंग करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक वाहने रात्रीच्या वेळी पूर्ण वेळ चार्जिंग करू नका असं या अहवालामध्ये नमूद केलंय। त्यामुळे जे नागरिक इलेक्ट्रिक वाहनं वापरतात त्यांनी या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हिंदुस्तान पोस्टच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।